कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका सोनाळी गावातील एका 7 वर्षीय वरद गणपती पाटील या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुष खून केल्याप्रकरणी गावातील दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम मोहित वय वर्ष 46 या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवून त्यास कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। 17 ऑगस्ट 2021 साली घडलेल्या निष्पाप बालकाच्या खून घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली होती। आरोपी दत्तात्रय वैद्य हा बालकाच्या वडिलाचा खास मित्र होता। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनेकडे लागले होते। सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ला व विशेष सरकारी वकील उमेश चंद्र यादव यांनी काम पाहिले। 17/8/21 ला रात्री 8:15 ते 9च्या दरम्यान सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथे वरद रवींद्र पाटील हा मुलगा नाहीसा झाला, अचानकपणे कुठंसं दिसेनासा झाला, म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली। ती शोधाशोध सुरू झाल्यानंतर तिथल्याच गावातले सगळीकडे शोध घेतला असता कुठं मिळून आला नाही, म्हणून 2 दिवसांनी 18 तारखेला फिर्याद दाखल केली। मुलगा आमचा कुठंतरी गायब झालेला आहे आणि येत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी। आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर असणारा आरोपी जो होता तो आरोपी त्याचं वर्तणूक संशयास्पद वाटली म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि मग त्याच्याकडून त्यानं प्रेत दाखवलं, मी इथं कुठं जे हे केलेलं आहे। आणि मग ते प्रेत सापडल्यानंतर मग ते वरदचं प्रेत आहे का त्याची ओळख पटवून मग हा सगळा लगेच गुन्हा नोंद करून ह्या गुन्ह्याचा अज्ञान बालकाचा खून केल्याबद्दल आरोपी मारुती उर्फ दत्तात्रय तुकाराम वैद याच्याविरुद्ध अपहरण करून खून केल्याचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल केला होता। प्राथमिक तपास मुरगुड पोलीस ठाण्याने केला। पुढं त्याच्यामध्ये गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन DYSP श्री R.R. पाटील साहेब यांच्याकडं याचा तपास दिला। R.R. पाटलांचा तपास झाल्यानंतर ते निवृत्त झाले आणि चार्जशीट मात्र श्रीमती प्रिया पाटील या DYSPनी दाखल केलं। प्रथम या खटल्यामध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून उमेशचंद्र भोसले यांची नेमणूक झाली होती, पण त्या उमेशचंद्र भोसलेंनी काही कारणास्तव माघार घेतली। पुढं मग मी हा खटला चालवला। प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.बी. अग्रवाल यांच्या कोर्टापुढं हा खटला चालला। एकूण 25 साक्षीदार तपासले आणि ही केस परिस्थितीजन्य पुराव्याची होती। या केसमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता। आरोपीची वर्तणूक, नंतर आरोपीला लहान बालकाबरोबर शेवटचं पाहिलेलं, या 2 छोट्या मुलांच्या साक्षी दक्ष माने आणि सुहानी लोहार या 8-9 वर्षाच्या मुलांच्या साक्षी आणि मग विस्तृत युक्तिवाद हे सगळं पाहिल्यानंतर म्हणजे ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयाला पोचलं की या वरदचा खून वरद रवींद्र पाटीलचा खून दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद यानं केलेला आहे। त्याला अपहरणाच्या खटल्यामध्ये आजन्म कारावास, खून केल्याच्या खटल्यामध्ये आजन्म कारावास, त्याचप्रमाणे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून 201 रुपये म्हणून 3 महिन्याची शिक्षा, 3 वर्षाची शिक्षा अशा शिक्षा ठोठावल्या। त्याखेरीज अपहरणासाठी 2,000 रुपये दंड, खुनासाठी 2,000 रुपये दंड आणि एक पुरावा नाहीसा केला याच्याबद्दल 1,000 रुपयेचा दंड न दिल्यास आणि पुन्हा परत सक्त मजुरी साधी मजुरी अशी हे दिलेली आहे। यामध्ये विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम म्हणून एक शासनानं सुरू केलेली आहे। ते विक्टिम म्हणजे हा जो मयत रवींद्र आहे, वरद आहे, वरदच्या आईवडिलांना काही कॉम्पेन्सेशन देता येईल का हा प्रश्न पण कॉम्पेन्सेशनची जी कमिटी असते त्याच्यापुढे ठेवला जाईल आणि त्यामध्ये तो मंजूर होईल। आजन्म कारावास।
दोन प्रकरणात म्हणजे 2 गुन्ह्याखाली अजन्म कारावास आणि एका गुन्ह्याखाली 3 वर्षे सक्तवसुली.